यंदाची लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यावर खास लक्ष आहे। खूप चुरशीची अशी निवडणूक होणार आहे। आपल्यासोबत रुपालीताई चाकणकर आहेत, महिला आयोगाचं अध्यक्ष आहेत। रुपालीताई, यावेळी राष्ट्रवादीची जी परिस्थिती आहे ते दोन गट झालेले आहेत, अजितदादांचा गट आणि शरदचंद्र पवार तुमचा पक्ष। तर त्यामध्ये ही निवडणूक किती अवघड तुमच्यासाठी आहे? कारण सुप्रियाताई यापूर्वी तिथे संसदेत राहिलेल्या आहेत, त्यांचं काम आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे संसदेतला। पहिली गोष्ट, संसदरत्न तुम्ही जे हे केलेलं आहे त्याला आपण नाव संसदरत्न लावू आम्ही किती काम करतोय दाखवले। मुळातच हे खोटं आहे। चेन्नईची खाजगी कंपनी हा संसदरत्न पुरस्कार देते आणि तो खूप जणांना दिलेला आहे। महासंसदरत्न, संसदरत्न अशा सगळेच जवळजवळ खासदारांना पुरस्कार तो मिळतो। त्याच्यामुळे संसदरत्न हा पुरस्कार नाही संसदेशी संबंधित आहे, संसदेच्या कामाशी संबंधित आहे, त्या जनतेमध्ये जाऊन किती कामं केली त्याच्याशी संबंधित आहे। त्याच्यामुळे संसदरत्न पुरस्कार जेव्हा मिळाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठा जल्लोष झाला असता। कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा त्यांच्याबरोबरच्या सहकार्यांनी बॅनर लावले असते, पण कोणीच साधं बॅनर होर्डिंग न लावल्यामुळे या बिचाऱ्या खासदारांना स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी स्वतःचीच बॅनर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लावावं लागतं की मला पुरस्कार मिळालाय म्हणून। म्हणजे ही वाईट अवस्था आहे यावेळची निवडणूक। कारण अशी आहे की एक राजकारणामध्ये मुरलेल्या सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कार्यकर्त्यांना, मतदारापर्यंत पोहोचताना काय मुद्दे घेऊन तुम्ही पोहोचताय त्यांचं सांगण्यासाठी? वहिनी पहिल्यांदा निवडणूक लढवत असते तर 7 वर्ष दादांनी लढवलेल्या निवडणुकीच्या पाठीमागची धुरा वहिनींनी सांभाळलेली आहे। बारामती हायटेक टेक्सटाईलच्या माध्यमातून महिलांना रोजगार देत असताना 3,500 महिलांना त्यांनी काम दिलेलं आहे। आणि इन्व्हायरमेंटल फोरम असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, अशा अनेक संस्थांवरती त्यांनी काम करत सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणात केलेले आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र पाहतोय वहिनींचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे। आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर प्रचाराला फिरतो दांडगा जनसंपर्क आहे, पण ती जाहिरात कधी केली नाही, सेल्फी कधी काढत बसून त्यांनी वेळ घालवला नाही। त्याच्यामुळे कदाचित तुमचा असा गैरसमज होतोय। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला होणारं मतदान हे सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं नेत्रा अजितदादा पवार यांच्या समोरील बटन दाबून लोक करतील आणि 4 जूनचा जल्लोष हा महायुतीमध्ये उमेदवार म्हणून वहिनींच्या बाजूने कार्यकर्ते। महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला हे बरोबर आहे, पण कार्यकर्त्यांच्या पातळीवर सगळ्यांनी एकसंध होऊन काम करणं ह्यासाठी कारण इतक्या वर्षाचा राजकीय विरोध जो असतो तो आणि इतक्या वर्षाची समीकरणं ती बदलून आता तुम्हाला एकत्र काम करायचंय, तर ते तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने तुम्ही ते मॅनेज करता? 5 वर्षापूर्वी आम्ही शिवसेनेच्या विरोधात होतो। शिवसेनेच्या विरोधात भाषणं सुटलेली होती आमच्या नेत्यांनी। निवडणूक संपल्यानंतर आम्ही शिवसेनेबरोबर आलो, त्याच्यामुळे आणि एकत्र काम केलं। आताच्या परिस्थितीमध्ये आज एकत्र येत असताना महायुतीमधून नेत्यांनी जो निर्णय घेतलाय तो खालच्या पातळी, स्थानिक पातळीपर्यंत घेऊन जात असताना ही लोकसभेची निवडणूक, महानगरपालिकेची, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीची नाही की स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते एकत्र नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी मनामध्ये काहीतरी एकमेकांबद्दलचा राग आहे किंवा असं काही। ही निवडणूक ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरे करणाऱ्या लोकसभेची आहे आणि ही निवडणूक जी होतीये 48 ठिकाणी उमेदवार उभे राहत असताना त्या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना मतदान करायचंय। ही देशाची निवडणूक आहे, संसदेमध्ये आपल्याला आपला उमेदवार पाठवायचा आहे। त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका पुढच्या जेव्हा असतील त्यावेळेचे विषय होण्यासारखे आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वजण एकत्रित चांगल्या पद्धतीने काम करतात आणि चांगल्या पद्धतीचा प्रचार सुद्धा सुरू आहे। आम्ही स्वतः ग्राउंडवरती आहोत। दीपालीताई, प्रचाराची धामधूम सुरू झालेली आहे, तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्या या प्रचारामध्ये कशा पद्धतीने काम करतायत आणि तिन्ही पक्षाची एकत्र मोठ बांधण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? खरं तर म्हणजे सुनेत्रा वहिनींचं काम हे घरोघरी माहीतच आहे। अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 30-35 वर्ष त्या सामाजिक काम करत आहे। त्यांनी बारामतीमध्ये, काठेवाडीमध्ये खूप सामाजिक प्रश्न सोडवलेले आहेत, त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींना भरघोस मतं मिळली
मिळतील ही एक सामान्य कार्यकर्ती म्हणून मला खात्री आहे। आणि एकच वादा अजितदादा जरी असले तरी सुमित्रा बहिणींची जी साथ आहे ती खूप बहुमोलाची आहे। इतक्या वर्ष दादांनी राजकारणामध्ये जे काही केलं ते वहिनींच्याच त्यांनी संमतीने केलं म्हणायला काही हरकत नाही। सामाजिक काम करत असताना वहिनी घरोघरी पोहोचलेल्या आहेत आणि वहिनींचा विजय निश्चित आहे ही सामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खात्री आहे। धन्यवाद। याकडे आणखी काही महिला कार्यकर्त्या इथे आपल्या सोबत आहेत की तुम्ही सांगा, इतके वर्ष तुम्ही शरद पवारांची पार्टी अशा अर्थाने एनसी राष्ट्रवादीचं काम करत होतात, आता परिस्थिती बदललेली आहे, कशा पद्धतीने तुमचा प्रचार आणि हे चालू आहे? खरं तर मी आज ताईंच्या प्रचारासाठी आणि ह्या कार्यक्रमासाठी नवी मुंबईहून आलेली आहे आणि आम्ही ताईंच्या सोबत आहोत। आमचे जेही नातेवाईक जेही कार्यकर्ते बारामती मतदारसंघात आहेत त्यांच्या बरोबर त्यांच्याही आम्ही गाठीभेटी घेणार आहेत ताईंसाठी आणि बहिणींचा विजय निश्चित आहे। बहिणींसाठी आज आम्ही बारामती संघातून मुंबईहून आलेलो आहे। जेही बारामती मतदारसंघात आमचे नातेवाईक आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आम्ही भेटीगाठी घेणार आहोत बहिणींचा। सुप्रिया ताईंसाठी इतके वर्ष काम करत होतात, आता थोडं जड जाते त्यांच्याच विरोधामध्ये प्रचार करताना? नाही, आपली वाटचाल ही विकासाकडे आहे, त्यामुळे आमचं लक्ष विकास आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल राहील। आपण बघताय इथे की इतके वर्ष राष्ट्रवादीच्या एकसंध पक्षामध्ये काम करणाऱ्या या महिला कार्यकर्त्या आहेत, आता सुनेत्रा ताईंचं काम करतायत आणि त्यांना कुठे ना कुठेतरी असा विश्वास आहे की त्या विजयी होतील।